नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर महायुती नव्हती. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे परस्पर विरोधी लढले होते. जसं की गणेश नाईकांसाठी ही जी निवडणूक आहे अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होती. तर शिंदे गटासाठी देखील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा जरी गणेश नाईकांनी राखला असला तरी ऐरोली विधानसभा मतदारसंघ हा जो त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत गणेश नाईक, तर त्या ठिकाणी शिवसेनेच्या या उमेदवारांनी बाजी मारलेली आहे. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 16चे 16 जे उमेदवार आहेत ते निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुर्भा असेल, चौदागाव असेल, त्यानंतर वाशीचा परिसर असेल, या ठिकाणी सुद्धा शिंदे गटाने बाजी मारलेली आहे. एकंदरीत आरोप प्रत्यारोप हे दोन्ही गटाकडून झाले होते. अगदी वनमंत्री गणेश नाईक असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्या परस्पर आरोप आरोप झाले होते. आरोप या ठिकाणी झाले होते. या आरोपांना मतदारांनी जरी तितकंसं हे घेतलं नसलं तरी गणेश नाईकांना मात्र आपल्या काटेकी टक्कर द्यावी लागली. गणेश नाईकांचा या ठिकाणी उमेदवार काही ठिकाणी पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून जरी आलेले असले तरी त्यांना जे काही मॅजिक फिगर आहे ती पूर्णतः गाठता आलेली नाहीये. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा एक वेगळा ट्विस्ट देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी जे काही मातब्बर उमेदवार होते, ज्याच्याकडे घराणेशाही होती, त्यांना मात्र घराणेशाहीला आज या ठिकाणी जनतेने नाकारलेलं आहे. जसं की आपण दिघ्यामध्ये बघितलं की नवीन गवते परिवार असेल, त्या परिवाराला नाकारले आहे. अनंत सुतार असतील ऐरोलीमध्ये, त्यांना देखील या ठिकाणी नाकारलेला आहे. शिंदे गटाचं नेतृत्व करणारे किशोर पाटकर यांचा हा पूर्ण पॅनल जो आहे तो या ठिकाणी निवडून आलेला आहे. त्याचप्रमाणे सुरेश कुलकर्णी यांचा देखील पॅनल पूर्ण निवडून आलेला आहे. बीजेपीच्या बाबतीमध्ये सांगायला तर प्रभाग क्रमांक 24 मध्ये जे आहेत नामदेव भगत जे होते, सिडकोचे माजी संचालक आणि शिंदे गटामध्ये यांनी प्रवेश केला होता, तो पॅनल देखील बीजेपीने एक हाती काढलेला आहे. करावे गावामध्ये देखील बीजेपीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे पाहायला गेलं तर दोन्ही ठिकाणी पक्षांचं जे काय ते शिंदेचा आणि यांचा समसमान उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याचे दिसत आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.